संचालक मंडळ या ठिकाणी फार हुशार आहे, ते सगळ्या पक्षांचं आहे. नांदेडची हे इतके हुशार आहे. उद्धव साहेबांचं सरकार होतं तेव्हा आमच्याकडून कॉलेज करून घेतले. ये सरकार देवेंद्रजींचा किती चलती हुए किती रोखली बटे जाओ नाता जो चालू है अब आप कहीं करना अगर दादा बोलने लगा मानो कि किसी को कहीं कर भाई ने तो बस हम तो बुला दी म्हणजे ये विनोदाचा भाग आहे सगळे तुम्ही टीव्ही मध्ये काही दाखवता. हे सांगायचा अर्थ असा आहे की या लोकांनी जे केलं ते संस्थेकरता ज्या माणसाकडे काढता येईल ते काढलं. हेच काम संचालक मंडळाचं आहे आणि ते अनिलदादाने एक शास्त्र सांगितलं होते. आता मी सभासद वाढवून ठेवले असते सांगायची गरज नाही. वडणार ती निवाडायची होती पहिले म्हणजे जो संस्था आपल्या ठेवतो तो सभासद दुसऱ्या होऊ देईल का आपण विचार करतो नाही तुझ्या तर त्यामुळे तेवढी तर काळजी प्रत्येक माणूस घेत असतो. पण मलाही या गोष्टीचा आनंद वाटतं. मी काही या संस्थेमध्ये शिकवले पण माझे काकाचे चिरंजीव इथे या शाळेमध्ये शिकले. त्यावेळेस मला वाटतं अजूनही मी नेहमी सांगतो गुरु शेठ त्यांची हॉटेल होती मला भावाचे क्लासमेट होते ते आमच्याकडे नेहमी यायचे. इंग्लिश पोरं एमपीएससी मध्ये पास होता आणि यूपीएससी मध्ये सब झूट आहे झूट. आयपीएस एमपीएससी ची चेक यादी चेक करा. जास्त मुलं मराठी मीडियमची आहे, जास्त मुलं मराठी मीडियमची. त्यामुळे तुम्ही म्हणा शिवसेनेत जाऊन मराठी बोलतोय हिंदी केंद्राचा पक्ष आहे गुजरातचा पक्ष आहे राज्य शास्त्र बोलू ना म्हणजे आपलं बरोबर आहे त्यांचं चूक नाही. आणि आपल्याला तो एवढा फायदा झाला की योगायोगाने वस्त्रोद्योग आहे पाणी जलसंपदा आहे पाईपलाईनचा प्रयोग केली म्हणून पहिल्या काळात कुठे गेला असेल तर बेळगाव ग्रामीण आणि जामनगरमध्ये गेला. आज माझी 10,000 हेक्टर जमीन पाक खुलो और पाणी परिस्थिती आहे. त्यामुळे तुमचा आपण सुधारणार आहे. जमिनीचे भाव वाढले, तुमचे भाव वाढले. हसलं पाहिजे हसलं पाहिजे म्हणजे रडके लोक पडत नाही. किती फ्रेश वाटतंय एकदम मोकळे वाटतं. काय होईल माझ्या मुलाचं काय विचार करते रात्री झोप तुझं पण तुझ्याशी बोलेल तू काय करायला बाकी विचार करायचा नाही. ठरलंय प्रारंभात जे आहे ठरलंय. त्यामुळे मला तरी असं वाटतं विचार विद्यार्थ्यांनी चुकीचे करू नये संस्थेमध्ये. आज पाहतो आपण मुलगा नापास झाला कशाला काय करण्यासारखं तुझ्या मुली कमी मार्क भेटले कशाला गेली. एक मुलगी तर म्हणजे पास मिळालेली म्हणून त्याच्यामुळे शिकली झाली. हे मुलांच्या कारण आहे. अरे तुमच्या जन्माला येण्याकरता तुमचे मायबाप नमस्कार करताय की मला पट्टा झाला पाहिजे पट्टी झाली पाहिजे. तुम्ही येण्यासारखे धक्का म्हणून काढून टाकता. लढण्याची ताकद ठेवा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ज्या दिवशी तुम्हाला तावताना असेल ज्या दिवशी तुमच्या मनामध्ये मनस्थिती असेल काळा छत्रपतींचा इतिहास आणि वाचा. राजे होते आमचे छत्रपती हे राजे होते पण त्यांना राग नव्हता का? त्यांना अडचणी नव्हता का? त्यांनी तह केला नव्हता का? ते युद्धभूमीमध्ये हारण्याच्या चित्रामध्ये असताना समोरच्याशी तह करून किल्ले पेरण्याचा सुद्धा त्यांनी डोक्यामध्ये विचार आणला होता. तर तुम्हाला ज्या दिवशी वाटेल विद्यार्थी मित्रांनो त्या दिवशी मनामध्ये हाच विचार ठेवा की मी लढेन मी संघर्ष करेन आणि पुढे जाईल. आणि आमदार झालोय हे असेच नाही झालोय ठीक आहे. आमच्या जातीला सगळे लोक शिव्या देतात. दुष्काळ पडला तरी शिव्या नाही पडला तरी शिव्या तो आमचा धंदा आहे. ज्याला शिव्या ऐकता येते त्याने आमदार व्हावं नाही तर होऊ नये असा माझा स्वतःचा आहे. त्यामुळे हा आमचा विषय आहे. आम्ही कधी या गोष्टीचा विचार करत नाही. आम्ही पण संघर्षात्मकवरती आलो. आम्ही संघर्षात्मकवरती आलो. पण ठीक आहे आता आम्हाला बदनामच करून टाकलं लोकांना. आम्ही त्या बदनामीला बिलकुल विचार करत नाही. आमच्या मनात हीच इच्छा आहे की आम्ही लोकांच्या सेवेकरता काम करतोय आणि त्याच्याकरता प्रताप कॉलेजच्या या प्रांगणामध्ये ज्या शेठ लोकांनी एवढा आपल्याकरता वैभव उभं केलाय त्याच्यापासून तुम्ही कलेक्टर व्हावा
कोणी फौजदार व्हावा, कोणी डॉक्टर व्हावा, कोणी वकील व्हावा, याची तर फॅक्टरी मागच्या काळापासून सुरू आहे. पण पुढे चालू राहावी अशी अपेक्षा आहे. नाही जमलं तर आमच्या धंद्यात काय विषय कोणाला नाही करता पार्टी